महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे खंदे समर्थक व गणेश नाईक यांच्या शिकवणीवर आपली वाटचाल करणारे माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विभिन्न कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 हेगडे भवन येथे अशोक पाटील व संगीता पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्वात प्रमुख सत्कार हा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा करण्यात आला। कार्यक्रमस्थळी वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजी तसेच महिलांद्वारे मान्यवरांचे औक्षण करून व विद्यार्थ्यांद्वारे पुष्पवृष्टी करून करण्यात आले। सर्वप्रथम वनमंत्री गणेश नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून अभिवादन केले व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर पाटील दाम्पत्य यांनी गणेश नाईक यांचे स्वागत पुष्पगुच्छ, विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा देऊन तसेच भला मोठा हार देऊन केले। तदनंतर गणेश नाईक यांनी पाटील दाम्पत्य यांचा सत्कार केला। अशोक पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक भाषण केले तसेच गणेश नाईक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले। सर्व महिला पुरुष यांना छत्र्या वाटप करण्यात आले। सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मधील 40 डॉक्टर, 16 वकील, 9 सीए, 20 शिक्षक, 12 सेवानिवृत्त, 20 पदवीधर, इयत्ता 12वी मधील 55 गुणवंत विद्यार्थी तसेच इयत्ता 10वी मधील 58 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार यांचे देखील स्वागत झाले। त्यांच्या समवेत अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केले व अशोक पाटील तसेच संगीता पाटील यांनी देखील काही विद्यार्थ्यांचा आपल्या हस्ते सत्कार केला। पाटील दाम्पत्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित नागरिकांचे आभार मानले। कार्यक्रमानंतर मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। यही बोलूंगा कि ऐरोली इलाके में भूतपूर्व कॉरपोरेटर अशोक पाटिल, भूतपूर्व कॉरपोरेटर संगीता पाटिल, इन्होंने जो समाज के हर स्तर से जो अपनी एक कनेक्टिविटी रखी है, इसमें ना कोई धर्म की सीमा है, न कोई जात की, न भाषा की, न वर्ण की, वर्ग की और पार्टी की भी। कभी जरूरत से अलग पार्टी का भी आदमी उनके पास जाए तो लोग मदद पक्का करते हैं। एक मेरी उनको हमेशा की एक सीख है कि भाई जब कोई मदद मांगने आए तो उसका चेहरा ना देखो, उसका हाथ देखो। हाथ को जरूरत है वो पूरी करनी चाहिए। और जिस ढंग से अशोक पाटिल और संगीता पाटिल ने इस इलाके में लोगों से अपने रिश्ते नाते जो एक मजबूत किए, जैसे हमारे आनंद सुतार को मैंने जिम्मेदारी आयरन की दी कि भाई पूरा इलाका अच्छे विचारधारा के साथ आगे आगे बढ़ना चाहिए, लोगों को निर्भयता मिलनी चाहिए, लोग तनाव में नहीं रहने चाहिए। और सबको ये पहले बताओ कि जीवन समझो, जीवन यही है, बचपना, जवानी, प्रौढ़त्व, बुढ़ापा, सबको यहाँ से जाना है। लीव एंड लेट लीव, जियो और जीने दो। और भिखारी को भी पैर लगा तो उसकी माफ़ी मांगो, क्योंकि उसका भी मन होता है। अहंकार से कुछ नहीं बनने वाला, अहंकार से पूरा अंधेरा अंधेरा बनने वाला। और उस कड़ी में अशोक पाटिल, संगीता पाटिल सही काम कर रहे। भविष्य काल में ये लोगों के माध्यम से समाज की बहुत बड़ी सेवा हो जाएगी, ऐसा मैं विश्वास व्यक्त करता हूँ। मैं सबसे पहले ही धन्यवाद करना चाहूँगी सब लोगों का, जिन लोग ने मुझे सम्मान देने का फैसला किया। ये सिर्फ मेरा सम्मान नहीं है बल्कि मेरे माता पिता उन लोग का भी सम्मान है, क्योंकि उन लोगों ने बहुत मेहनत की है मुझे पढ़ाने के लिए, तो मैं उनका धन्यवाद करना चाहूँगी। हम बिल्कुल होने चाहिए ताकि जो भी अभी 10th 12th स्टैंडर्ड में जो भी बच्चे हैं उन लोग को प्रेरणा मिलेगी, वो प्रोत्साहित होंगे कि उनका भी ऐसे सम्मान हो सकता है। तो सब लोग अगर पढ़ेंगे तो सबके ही अच्छे नंबर आ जाएंगे, तो रँकर्स ही रँकर्स हो जाएंगे। खूप बरं वाटलं, एक असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड भेटतं की 12वीत अजून चांगलं करावं, परत आता कौतुक करतात।
ते खूप असं चांगलं आतून चांगलं वाटतं की आता चांगला अभ्यास करावा, तुमचं पण कौतुक असं करतील, अजून चांगले प्रयत्न करा, अजून चांगले पर्सेंटेज काढा, मग तुम्हाला असं टॉपरच्या लिस्ट बघून अजून चांगलं तुम्हाला भेटेल. अशोक पाटील आणि संगीता मॅडमच्या बद्दल मला खूप चांगलं वाटलं. मला खूप छान वाटतं आणि मला स्वतःबद्दल खूप प्राऊड फील होत आहे की मी इथपर्यंत माझं एज्युकेशन घेतलं एवढं आणि मी केलं आणि त्याचा सन्मान यांनी केलं. मला मनापासून खूप छान वाटतं याच्याबद्दल. अशोक पाटील आणि संगीता पाटील मॅडम यांनी हा जो कार्यक्रम आमच्यासाठी केला त्याच्याबद्दल तर मी खूप आभारी आहे. मला खूपच छान वाटलं जेव्हा त्यांनी असा कार्यक्रम आमच्या सगळ्यांसाठी ऑर्गनाईज केला. मला खूप चांगलं वाटलं ते. खरं पाहिलं तर आपण सुरुवातीपासून पाहत आलो आहे, प्रभाग क्रमांक 15 भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, त्याचबरोबर 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर या ठिकाणी छत्री वाटप आणि माझा प्रभाग हा सुशिक्षित प्रभाग आणि आरक्षित प्रभाग, म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एक वाशीला जसा सेक्टर 17 ओळखला जातो तसा या प्रभागाची ऐरोलीमधली ओळख आहे. आणि अशा या सुशिक्षित प्रभागामध्ये डॉक्टर लोक राहतात, CA लोक राहतात, वकील लोक राहतात, शिक्षक लोक राहतात आणि काही सेवानिवृत्त आपल्या क्षेत्रामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले, त्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी करावा आणि आमच्या प्रभागाच्या वतीने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करावा अशा उद्देशानं या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्यांनी नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून करावा अशी आमची सर्व सहकार्यांची विनंती होती. आणि त्या पद्धतीने आज आपण पाहताय एवढ्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व सुशिक्षित डॉक्टर, वकील, CA एवढ्या मोठ्या उत्साहानं आले. अतिशय आनंद होतोय. या प्रभागाची ओळख ही सातत्याने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दिलेल्या शिकवणीमुळे आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला ज्या तळागाळातील सर्वसामान्यांचा सत्कार करणं, सन्मान करणं, ज्येष्ठांचा सन्मान करणं, महिलांचा सन्मान करणं, हे जी दिलेली शिकवण आहे त्या शिकवण्याची शिदोरी म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आपल्या साक्षीनं होत आहे, त्याचा मला आनंद होत आहे.